लाडक्या बहिणींना आता होणार थेट 4,500 रुपये वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे. लाडकी बहीण योजना हप्ता वाटप संदर्भात आज दिनांक 27 एप्रिल 2026 आणि आज लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार का, जमा झाले तर एकूण कोणत्या 18 जिल्ह्यांची नवीन यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः जाहीर केलेली आहे, त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि संपूर्ण बघा. सोबतच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुम्हाला अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहिजे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे वितरणाची आत्ताच काही क्षणांपूर्वीच घोषणा जी आहे ती झालेली आहे. आणि या घोषणेच्या अंतर्गत 28 एप्रिल, 29 एप्रिल आणि 30 एप्रिल हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे भेटणार, उद्या कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली एकूण 18 जिल्ह्यांची नवीन यादी नेमकं कोणती आहे त्याच्याविषयीच्या संपूर्ण डिटेल अपडेट. कारण की प्रत्येक अपडेट आपल्याकडे नक्कीच महत्त्वाची ठरत आहे. आता भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, पैसे कधी येतील, आज येतील की उद्या येतील. परंतु आत्ताच या क्षणाला सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि या अपडेटनुसार आत्ताच मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता हा निर्णय कोणता असेल तर हे बघू शकता तुम्ही. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णयासोबत तुमच्यासाठी हे 3 दिवस नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये अतिशय वेगवान पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. करोडो रुपयांचे वितरण जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता हे पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. चला तर आता जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि पैशांच्या सोबतच लाडक्या बहिणीसाठी स्पेशल मोफत नवीन गिफ्ट देखील आता भेटणार आहे. 100% गिफ्ट लाडक्या बहिणींना भेटून जाणार आहे. आता हे नेमकं विशेष गिफ्ट नेमकं कोणतं असेल तर बघू शकता तुम्ही. आर्थिक लाभ तर तुम्हाला भेटणारच आहे. जर मागील महिन्याचे पैसे आले नसतील तर मागील महिन्याचे प्लस या महिन्याचे पैसे असे मिळून 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविले जाणार आहेत. आणि जर 3 महिन्याचे पैसे आले नसतील तर मग मात्र तुमच्या खात्यामध्ये थेट 4,500 रुपयांचा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये पाठविला जाणार आहे. आणि सोबतच तुम्हाला ज्या लाडक्या बहिणी गावाकडे असतील, शहराकडे असतील किंवा कुठेही असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींना घरगुती लाभासाठी एक मोफत गॅस सिलेंडरचं वितरण देखील केलं जाणार आहे. आता ही योजना कोणती असेल तर बघू शकता. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच ही नवीन योजना आलेली आहे, जी की तुम्हाला माहिती असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत वर्षातील मोफत एक सिलेंडर तुम्हाला भेटून जाणार आहे. हे सिलेंडर कशा पद्धतीने तुम्हाला भेटणार, या सिलेंडर भेटण्यासाठी नेमकं काय करायचं हे आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेऊया. त्याच्या अगोदर जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत. ज्या की जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वितरण जे आहे ते आजपासून सुरुवात होणार आहे. ज्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले होते त्या ठिकाणापासून आता आजपासून वितरण जे आहे ते चालू झालेलं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला EKYC करणे अनिवार्य आहे. जेवढ्या लाडक्या बहिणींनी EKYC पूर्ण केलेली आहे अशा प्रत्येक लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून करण्यात येणार आहे. परंतु जिल्ह्यांच्या यादीनुसारच, जी की जिल्ह्यांची यादी आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत, यांनी जिल्ह्यांची जी यादी दिलेली आहे तर त्या यादीनुसार पैशांचं वितरण करण्याचा निर्णय देखील शासनाने घेतलेला आहे. कारण की प्रगत हप्ता वितरण जे आहे ते आतापासून केलं जाणार आहे. कुठल्याही पद्धतीची गाळागोळ असेल किंवा डिजिटल मिस्टेक आता अजिबात होणार नाही. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविल्याशिवाय मुख्यमंत्री शांत बसणार नाहीत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघू शकता योजनेची सुविधा आता अतिशय वेगवान सुविधा करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय तर तुम्ही पैसे आले की नाही ते थेट अंगणवाडी सेविकेकडे जाऊन देखील चेक करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये थेट 1,500 रुपये कोणाला 3,500, कोणाला 4,500 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीनुसार वेगळा हप्ता जो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता तुम्हाला एकूण पैसे किती भेटतील तर हे बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला ते पैसे कशावर डिपेंड आहे तर तुमच्या उत्पन्नावर देखील डिपेंड आहे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो भेटणार आहे. जर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला लाभ अजिबात दिला जाणार नाही. तर आता बघूया आपण आता जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. कारण की मुख्यमंत्र्यांनी आताच बैठकीदरम्यान जी जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहेत, एक जिल्ह्यांची यादी आणि एक बँकांची यादी, तर असे मिळून या 2 याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. आणि या दोनही याद्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण की याच 2 याद्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते थेट पद्धतीने केलं जाणार आहे. कारण की आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणींना पैसे पाठवण्याचं वेळापत्रक
अखेर ठरलेला आहे आणि आता याच वेळापत्रकानुसार वितरणाची प्रक्रिया जी आहे ती अतिशय वेगवान पद्धतीने DBTच्या माध्यमाद्वारे तुमच्या बँक खात्यापर्यंत पाठवण्याची सुरुवात जी आहे ती आजपासून झालेली आहे. बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विशेष वाटप जे आहे ते आजपासून सुरू होणार आहे. 21 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील सर्व पात्र लाडक्या बहिणीची लाभार्थी यादी आपल्याकडे आलेली आहे, जी आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे लगेचच जाणून घेणार आहोत. कारण की ज्या लाडक्या बहिणी पात्र लाभार्थी यादीमध्ये समावेश आहे, तर अशाच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणालाही पैसे भेटणार नाहीत, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मोठे आदेश दिलेले आहेत. आता हे आदेश कोणाला दिले, तर हे आदेश दिलेले आहेत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना. त्यांना स्पष्टरित्या तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. मी जी यादी जाहीर करीत आहे, तर याच यादीनुसार पैशांचं वितरण आता या क्षणाला झालं पाहिजे, अशा पद्धतीचे आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. नवीन लाभार्थी यादी देखील त्यांनी तेव्हाच जाहीर देखील केलेली आहे. आणि नवीन लाभार्थी यादी कोणती असेल, तर ती आपल्याकडे ऑलरेडी आलेली आहे मित्रांनो, आणि ती यादी आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून लगेच डिस्कस करणार आहोत. आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही ते देखील आपण तुम्हाला चेक करून सांगणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ बघत आहात त्याच्यासाठी कमेंट खाली लगेच तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले की नाही हे आपण तुम्हाला सांगू शकतो. तर बघू शकता, आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा होणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. कारण की भरपूर दिवसापासून महिला आतुरतेने वाट बघत होत्या पैसे कधी येतील, परंतु आता वाट बघण्याची गरज राहिलेली नाही. कारण की आज जो महत्त्वाचा मोठा निर्णय झालेला आहे, तर याच निर्णयाच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये थेट लाभाचं वितरण सुरुवात झालेली आहे. जी 17 ते 18 जिल्ह्यांची नवीन यादी आलेली आहे, ती देखील आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. कारण की या यादीनुसारच आता पैसे जे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता 4,500 रुपये कोणाला भेटतील, खुशखबर ही जी आलेली आहे. तर या खुशखबरच्या अंतर्गत असं आहे मित्रांनो, जर तुम्हाला मागील महिन्याचे पैसे आले नसतील आणि त्याच्यानंतरही पैसे आले नसतील, तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. 3 महिन्याचे पैसे जे ते तुम्हाला एकत्रितरित्या जमा केले जाणार आहेत आणि त्याच्यानुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपयांचा निधी वितरित जो आहे तो होणार आहे. आणि या निधी वितरणाच्या सोहळ्याच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जो घेतलेला आहे, ज्या की निर्णयाच्या अंतर्गत 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार. हा महत्त्वाचा मोठा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आता याच निर्णयानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता बघू शकता आपण, तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला तातडीने खाली कमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव दिसलं पाहिजे. कारण की जेवढ्या लाडक्या बहिणी कमेंट करतील, तेवढ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे पाठवण्याचं आपण रिक्वेस्ट जे वरती करणार आहोत. त्यामुळे लगेच खाली तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा. कारण की मुख्यमंत्र्यांनी चेकवर ऑलरेडी साईन तर झालेली आहे, आणि चेकवर सही झाली म्हणजे काय, तर पैसे पाठवण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. आणि हा मार्ग मोकळा झाला म्हणजेच काय, तर मुख्यमंत्र्यांनी अंतिम यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या अंतिम यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते थेट पद्धतीने केलं जाणार आहे. कारण की आज अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. भरपूर दिवसापासून जी वाट बघत होत्या बहिणी कधी येतील, तर तो आज अखेरचा दिवस असणार आहे. कारण की आजपासून आणि उद्या परवा दिवशी 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की जी नवीन जिल्ह्यांची यादी आलेली आहे, तर या नवीन जिल्ह्यांच्या यादीनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण ट्रान्सफर जे आहे ते त्याच पद्धतीने केलं जाणार आहे. बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः पैसे वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो राबवत आहेत आणि लाडक्या बहिणींना पैसे ट्रान्सफर झाल्याचे मेसेज जे आहे ते दाखवत आहेत. तर अशा पद्धतीने तुमच्या बँक खात्यामध्ये देखील आज, जर तुम्ही या 18 जिल्ह्यातून असाल, तर आज तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे. आणि तुम्हाला थेट पैसे क्रेडिट झाल्याचे मेसेज उद्या सकाळपासूनच तुमच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होणार आहे. आता बघूया जिल्ह्यांची यादी, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते आज होणार आहे, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, त्याच्याविषयी माहिती जाणून घेणे नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी तर सर्वात अगोदर बँकांना देखील सांगितलेलं आहे, बँकांनी अजिबात उशीर करू नये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी. सोबतच महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना देखील सांगितलेलं आहे, तुम्ही लवकरात लवकर चेकवर सह्या करा आणि चेक जे आहे ते पुढे पाठवा, असं देखील त्यांना सांगितलेलं आहे. तिसरा आदेश दिलेला आहे DBT संघ, ज्या की DBT संघाद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जी आहे ती पाठविली जाणार आहे. आणि रक्कम थेट पाठविली म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर थेट होणार आहेत. आता बघू शकता तुम्ही, लाडकी बहीण योजना पैसे वितरण किती भेटणार,
तर बघा 2 महिन्याचा निधी आता एकत्रितरित्या मंजूर झालेला आहे आणि 2 महिन्याचा निधी मंजूर झाला म्हणजे तुमच्या खात्यामध्ये थेट 3,000 रुपयांचा निधी जो तो भेटून जाणार आहे. 1,500 अधिक 1,500 असे मिळून एकूण 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत. आता बघू शकता कोणत्या बँकेमध्ये अगोदर पैसे येणार. अगोदर आपण बँकांची यादी बघूया आणि त्याच्यानंतर लगेचच जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला सांगून टाकणार आहोत. तर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सरकारी बँकांमध्ये सर्वात अगोदर पैशाचं निधीचं वितरण जे ते होणार आहे. प्रमुख बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि सोबतच बँक ऑफ महाराष्ट्र, बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युको बँक. तर या शासकीय बँका आहेत. तर या शासकीय बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते थेट पद्धतीने केलं जाणार आहे. अगोदर या बँकेमध्ये पैसे येणार आणि नंतर इतर तुमच्या प्रायव्हेट बँका ज्या असतील तर त्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. यासाठी तुम्ही तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे आणि बँक खातं सक्रिय करण्यासाठी तुम्ही ठेवलेलं पाहिजे. तर बघू शकता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहेत मग प्रायव्हेट बँका. त्यामध्ये आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर अशा पद्धतीने या ज्या दुसऱ्या स्तराच्या बँका आहेत किंवा ज्या प्रायव्हेट बँका आहेत त्याच्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आता आपण बघूया जिल्ह्यांची यादी, कारण की जिल्ह्यांची यादीपासून बघण्यासाठी भरपूर दिवसापासून लाडकी बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या. आज अखेर यादी आलेली आहे. आज सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजीनगरपासून वितरणाची. त्याच्यानंतर जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, बीड असेल, नांदेड असेल. त्याच्यानंतर असणार आहे धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. तर या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे ते आज रात्रीपासून होणार आहे. उद्या होणार आहे अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम. उद्या या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. आणि परवा दिवशी असणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. तर या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते थेट पद्धतीने या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आता हे व्हिडिओ तर बघितला असेलच. सर्वात आता काम करायचं सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे, कारण की पैसे मिळण्याची प्रक्रिया आता थेट लाभांतराचे हस्तांतरण जे आहे ते केलं जाणार आहे. DBTद्वारे पैसे खात्यात पाठवणार, त्याच्यानंतर तुम्हाला SMS येणार आणि त्याच्यानंतर तुम्ही ATMमधून ते पैसे जे आहे ते बाहेर काढून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने 15 जिल्ह्यांची देखील एक यादी आलेली आहे. या यादीच्यानुसारच पैशांचं वितरण जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये होणार आहे. सर्वात अगोदर ज्या प्रायव्हेट गव्हर्नमेंट बँका आहेत तर अशा बँकेमध्ये पैसे भेटणार. त्याच्यानंतर ज्या अर्जाची निवड असेल किंवा निधीचं हस्तांतर असेल तर आजपासून पैसे वितरण होण्याचे मेसेज जे आहे ते लाडकी बहिणींना पडण्यास सुरुवात होणार झालेली आहे. 3,000 रुपये थेट जमा जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये केले जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना याचा लाभ जो आहे तो आजपासून भेटणार आहे. आणि अशाच पद्धतीची आपण नवीन ही यादी PDF तुम्हाला 17 जिल्ह्यांची जर दिलेली आहेच. आणि अजूनही काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये लगेच विचारायचं आहे. कुठल्याही पद्धतीचा संकोच न करता पैसे आले असतील नसतील लगेच कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्याचं नाव तर कमेंट करायचं आहेच. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अपडेट होती. चला तर भेटूया परत पुन्हा एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलला करा सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक. भेटूया परत अशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.